नाही रे, फोटो घाले पाहिजे ना. फोटो घाल दे ना, माहिती द्या कसं आहे इकडे पाहिजे. व्हिडिओ घेतोय. अर्ध्या मिनिटाचं व्हिडिओ आहे. आता आपण या शिवनेरी किल्ल्याच्या मुख्य ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे जी आतुरता तुम्हाला आज पहाटपासून लागलेली होती की शिवजन्मोत्सव कुठं झाला, शिवछत्रपतींचा जन्म कुठे झाला, तो ह्याच वास्तूमध्ये इथे झालेला. आता आपण येता येता ज्या गोष्टी बघितल्या त्याच्यातलं काही तुम्हाला थोडंसं एक छोटा उल्लेख करतो. समोर ते जे दिसतं एक छोटीशी एक बांधकाम दिसतंय ते घुमट सारखं. तिथे किल्लेदारांचं वाडा आणि किल्लेदार किंवा बाले किल्ल्यावर म्हणजे सुरक्षितरित्या तो राहावा म्हणून किल्लेदार तिथे राहायचे. आणि आता एक जी छत्री दिसली आपल्याला लाल रंगामध्ये, ती जी मी तुम्हाला खाली उल्लेख केला होता जो महादरवाजाजवळ, की कोळी लोकांचा जो मुघलांनी सामूहिक शिरच्छेद केला होता तर त्यांच्या त्या स्मरणार्थ ती छत्री तिथं बांधलेली. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपण पाण्याचे टाके वगैरे सगळे बघितले. आणि जो दुसरा रस्ता आहे शिवनेरी गडावरती यायला तो त्या टाक्यांच्या शेजारून तो पण तुम्हाला तिथनं मी दाखवला. त्याच्यानंतर थोडं पुढे आलं का तिथे माँसाहेब जिजाऊ आणि शिवछत्रपतींचं बाल शिवाजीचं ते एक प्रतीक म्हणून एक मूर्ती तिथे ठेवलेली आहे. आणि त्याच्या पुढे जिथं आपण आता जो इकडे शिवजन्मस्थळाकडे जो बोर्डजवळ जो फोटो काढला तो सगळा म्हणजे आता जिथे मुख्यमंत्री 19 फेब्रुवारीला उतरले होते तो तिथून तर ह्या इमारतींच्या टोकापर्यंत हा सर्व होळीचा माळ. म्हणजे इथे शिमग्याची सोंग वगैरे पूर्वी म्हणजे मनोरंजनाची आणि होळीचा सण इथे गडावरती साजरा केला जायचा मोठ्या प्रमाणावरती त्यावर. आणि ती जे सैन्यामध्ये महाराजांचे जे मुस्लिम सैनिक होते म्हणजे महाराज कसे होते सर्व धर्म समभाव म्हणजे कसे 18 पगड 12 बलुतेदार सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारे होते. म्हणून तुम्ही राजांच्या जन्मस्थळाच्या शिवनेरीवरती बघा मस्जिद तिथे आहे, तुम्ही रायगडावरती जा तिथे सुद्धा तुम्हाला मस्जिद दिसणार आहे. तर हा एक म्हणजे महाराजांचा एक मोठा म्हणजे महाराज जे संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्यांना एवढी महती काय आज 350 वर्षानंतरही आज तुम्ही एवढे सगळे कामधंदे सोडून किंवा तुम्ही आराम तुमचं सोडून आज तुम्ही इथे का आले, म्हणजे तुम्ही औरंगाबादला का गेले नाही किंवा आग्र्याला का गेले नाही. तिथं 7 लाख सेनासागर होता महाराजांकडे तर इनमीन 60-65 हजार सैन्य होतं तरी तुम्ही एवढं. पण त्यांची जी नीती होती किंवा त्यांचे जे संस्कार होते किंवा त्यांचं जे चरित्र आणि चारित्र्य आहे ते जगातल्या कुठल्याही राजाचं एवढं महान चारित्र्य असलेला राजा दुसरा झालेलाच नाही. आणि त्याच्यानंतर जे पुढे आलो आपण त्याच्यात आता जे तुम्हाला दाखवलं की महाराजांची नाणी दाखवली तुम्हाला बरोबर. म्हणजे तिथे टप म्हणतो आपण आता कसं आपण बात टप म्हणतो तसं महाराजांचं तिथे तुम्ही बघितलं की. आणि त्याला इकडनं अग्नी पेटवण्याचं जे काम करायला जायचं त्याचं तो चुलांगण म्हणतो आपण. ते चुलांगातनं तो अग्नी तिकडे जाणार आणि त्या बाटटपातलं पाणी हौदातलं पाणी गरम होणार आणि तिथून ते पाणी पुढे म्हणजे आंघोळीच्या कुंडामध्ये जाणार. आणि मग तिथे त्याच्यामध्ये संपूर्ण वनस्पती त्या काळात म्हणजे अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती त्या पाण्यात टाकून जसं आता आपण दिवाळीला कसं उटणं तीळ वगैरे त्याच्यात टाकतो पाण्यामध्ये अभ्यंग स्नान करतो तसं महाराजांचं नित्य नियमाने इथे जोपर्यंत वास्तव्य होतं महाराजांचं बालपणाचं तिथे ते स्नान केलं जायचं. आणि तिथून हा जो सर इकडे कॅमेरा फिरवा हा जो पडके वाड्यांचा हा जो परिसर तुम्हाला सगळा दिसतोय इकडे परत उजव्या हाताला अजून तिकडे फिरवा इकडे हे सगळं दाखवा त्यांना. हा सर्व इथे किल्ल्यावरती जे काही राखीव सैन्य महाराज ठेवायचे किल्ल्याची सुरक्षितता म्हणून. आणि सगळ्यात मोठंच म्हणजे इथे खूप मोठी पागा होती, हत्तीखाना होता आणि अंबरखाना म्हणजे धान्याचं गोठार. म्हणजे महाराष्ट्रातलं मगाशी सांगितल्याप्रमाणे नंबर 2चं सगळ्यात मोठं धान्याचं गोठार. म्हणजे जर दुष्काळ पडला तर महाराजांची एक नीती होती की पुढच्या 3 ते 3.5 वर्ष संपूर्ण रयतेला धान्य पुरेल असा धान्याचा साठा हे वेगवेगळ्या किल्ल्यांवरती करून ठेवायचं. आणि इथून मग ते धान्य जर दुष्काळ पडला तर ते धान्य इथून वेगवेगळ्या किल्ल्यांवरती त्याचं सप्लाय केलं जायचं. म्हणून त्याची सुरक्षितता राहावी त्यासाठी इथं बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 1000च्या आसपास शिबंदी इथे असायची. आणि त्याच्यासाठी हे सगळे घरं आहेत, ही सगळे वाडे त्यांच्यावाले इथे राहण्याचे, ही सगळी त्यांची व्यवस्था. आणि आता आपण इथे जो बसलो आपण सदरेवर बसलो होतो
म्हणजे आता एक इमेजिन करा तुम्ही, आपण सदैव बसलोय, समोर जो ओटा दिसतोय हा तिथे महाराजांचं सिंहासन असायचं आणि तिथून महाराज तिथे सर्व या रयतेला किंवा सणाच्या किंवा एखादा उत्सव असेल त्या उत्सवाच्या दिवशी जेव्हा इथं लोक जमायचे किंवा मग त्यांना जर काही सैनिकांना सूचना द्यायच्या आहेत तर ती इथे सगळ्यांना जमा करायचे आणि तिथं ते सगळ्या सूचना करा. आता हे सगळं बांधकाम होतं आणि वरती पण बांधकाम होतं. आता ही जी सदर बांधलेली ही सदर रायगडावरती जशी मेघडंबरी बांधलेली, आता मेघडंबरीचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात कुजबूज जरी केली तरी महाराजांना ते तिकडे सिंहासनावरती ऐकू जायचे. म्हणजे इतकं म्हणजे ते गोळकोंडाचे मक्कांना आणि मदांना त्या काळचे इंजिनियर त्यांनी ते इथेही तेच होतं. इथे आता आपण जे बोलतोय ना हे असं डायरेक्टली जाणार नाही, पण तेव्हाची जी रचना होती वास्तुशास्त्राची त्या रचनेनुसार हे सगळं तिथपर्यंत ऐकू जायचं महाराजांना. म्हणजे तेव्हा साऊंड सिस्टम हा प्रकार हा नव्हता, तर ही सिस्टम. आणि हे इथे म्हणजे आता आपण बघा कसं कारंजे वगैरे लावतो ना, म्हणजे 400 वर्षापूर्वी महाराजांनी कारंजाचा प्रयोग इथे केलेला. आणि हे सगळे ह्या बाजूला उजव्या बाजूला म्हणजे जे मेन त्यांचे सरदार वगैरे जे असायचे किंवा मग मंत्रिमंडळातले ते इकडे बसायचे, त्यांचा हा बसण्याचा इकडे, आणि सामान्य जनता ही या बाजूला बसायची आणि बाकीचे लहान मुलं वृद्ध किंवा महिला त्या असे. म्हणजे अशा पद्धतीने ह्या सदरीची पण इथं रचना तुम्हाला केली. आणि ही जी वास्तू आहे हे मुख्य शिवजन्मस्थळ 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवछत्रपतींचा जन्म ह्याच ठिकाणी झालेला आहे. आता याला 3 मजली येते वरती, म्हणजे महाराजांना जसे महाराज दुडू पळायला लागले, खेळायला लागले, तर तिथं वरती काही झरोके आहेत. त्यांना संपूर्ण परिसर जिजाऊ साहेब आणि त्या